ब्राह्मणवाडा येथे 3 एप्रिल रोजी भव्य हिंदू संमेलन, हिंदुत्व जागर आणि एकात्मतेचा निर्धार. ब्राह्मणवाडा तालुका अकोले येथे दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा जागर, संस्कृती संवर्धन आणि समाजातील एकात्मता बळकट करण्याचा संदेश दिला जाणार आहे. या संमेलनाचे आयोजन ब्राह्मणवाडा, चैतन्यपूर, बेलापूर, जाचकवाडी, बदगी, काळेवाडी, जांभळे, खुंटेवाडी, करंडी, कळंब, पिसेवाडी, मन्याळ या गावांनी केले आहे. या संमेलनासाठी हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून एकत्र येऊन सामाजिक ऐक्याचा निर्धार व्यक्त करणार आहेत. कार्यक्रमात अनिल महाराज देवळेकर व डॉक्टर प्रणवजी जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून धर्मसंरक्षण, संस्कृतीचे जतन आणि युवकांची भूमिका यावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या विचारांमधून समाजात नवा उत्साह आणि संघटनात्मक बळ निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून या भव्य संमेलनासाठी सर्व हिंदू बांधव, माता भगिनी व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ब्राह्मणवाडा येथे 3 एप्रिल रोजी भव्य हिंदू संमेलन, हिंदुत्वाचा जागर, एकात्मतेचा निर्धार. संपूर्ण देशामध्ये हिंदू संमेलनाचे आयोजन केले जात आहे. त्याच पद्धतीने ब्राह्मणवाडा येथे भव्य आणि दिमागदार हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाच्या माध्यमातून हिंदुत्व, संस्कृती आणि सामाजिक एकात्मतेचा जोरदार जागर घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात येत आहे. सदर हिंदू संमेलन दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता ब्राह्मणवाडा येथे पार पडणार आहे. या संमेलनात परिसरातील विविध गावातील हिंदू समाज एकत्र येऊन धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणार आहेत. या भव्य संमेलनाचे आयोजन सकल हिंदू समाज, ब्राह्मणवाडा, चैतन्यपूर, बेलापूर, जाचकवाडी, बदगी, काळेवाडी, जांभळे, खुंटेवाडी, करंडी, कळंब, पिसेवाडी, मन्याळ यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे. या निमित्ताने संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अनिल महाराज देवळेकर व डॉक्टर प्रणव जोशी हे उपस्थित राहून हिंदू समाजाच्या सध्याच्या परिस्थितीवर, हिंदू संरक्षणाच्या गरजेवर आणि युवकांनी घ्यावयाच्या भूमिकेवर प्रभावी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून हिंदू समाजात नवा आत्मविश्वास आणि संघटित शक्तीची जाणीव निर्माण होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या संमेलनाच्या माध्यमातून एक हिंदू एक शक्ती हा संदेश देत समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन आपल्या परंपरा, संस्कृती आणि मूल्याचे रक्षण करण्याचा निर्धार करावा असे आवाहन करण्यात येत आहे. कार्यक्रमात सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली असून या भव्य कार्यक्रमासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी उदार हस्ते सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. तरी परिसरातील सर्व हिंदू बांधव, माता भगिनी व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तन, मन आणि धनाने सहकार्य करावे व हिंदुत्वाच्या या जागरात सहभागी व्हावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे.